जमीन पुरवावी तेव्हा कुठं पाणी मिळालं तोंडात घालायला. माझ्या मावश्या आता एवढं ठेव की पाणी आणायला. नाना साहेबाच्या वाड्यात धर्माला आली असती म्हणजे ठेवला असता माणसा घोडा माकन बरं. त्याच्यापेक्षा असं कर माझ्या मावशे, पाटलाला सांगून दौंडी कर गावातनं उठून किस्साबाईच्या काठाला वाचव म्हणून. त्याला काय ढाल का भगवाने दौंडी काय करायची हाय ग पारे. माझ्या मावशी पेटतनं तांड वाजत गेली साऱ्या गावाला कळेल. म्हातारीची चेष्टा करताय चिमण्यांनो. डोक्यावर तांदूळ पडलं म्हणजे जाताना भूर दिशेने उडून शाल. मला इथं जलम काढायचा कोरड्या गावठाण्यात. आता असं किती राहिलं ते का तुझं लगीन बघितलं बिगर म्हणायची नाही मी. अगं नवरा मिळाला की तिला हा कोण ग. अगं जग लारा काळाचं पाणके तू सुद्धा करून घ्यायचं नाही तुला. तुझ्या बरोबर लगीन करायला जग पाणकं तरी काय वाटावर पडलंय होय ग. बघ हा पोट नको तू करायला आणखी. तू ऐकत का नाही काय सांगा. अरे आहे बाबा. अरे अरे इकडे माझं हे बघ घागरीला पोचा आला तर असं काय बरं गुळासारखं हनुमंत. तू सुद्धा अलीकडे माझी चेष्टा करायला लागलास होय. अरे गाव चेष्टा करतेच आहे. असं काय बरं चांगला घोडा असून असं गाढवासारखं करतोस होय. हा चल ये माझं हनुमंत. चल चल ये 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 ये. अगं बघ बघ माझ्या मावशे चिंगीला भेटायला आला बघ नवरदेव पानवट. हा काय काय नाही म्हटलं कितवी खेप पहिलीच. हे बा माझ्या हनुमंताच्या पायाला जरा लागले हो. हे बघा आहे ना उठीत बांधलंय मी आता त्याला. मग खांद्यावर घेऊन यायचं नाहीस त्याला. बघ बघ कशी बोलते ती. आणि हिच्यावर लग्न करणार तू लग्न. रडतोस रे का. माझं लग्न कोण करणार मावशी. सगळे लोक माझी चेष्टा करतात. करते मला हा हनुमंत सुद्धा माझी चेष्टा करतो. मी करीन तुझं लगीन. माझी एवढी घागर घेऊन चल र घरी. होय ना बघ मला पायात कसं गोळे येतात बघ. बघा मावशी जरा पाय शेका ना. माझ्या हनुमंताचे सुद्धा पाय असेच दुखतात बघा. बरं तर मग एवढं उचलं तरी लाग. ते का आता टाकून येतो ना घागरी. एकदा का 10 वेळा लगीन होईल बघ जगू तुझं. जगन्नाथ आमच्याही घागरीने की माखणीतनं हनुमंताला काय 4 तिचं 5 खेपा नव्हतो की. आता जर हनुमंताच्या पायाला लागले पण तो काही फुरफुरणार नाही. चला या या घेऊन या. भित्री लागू बाई बिडकीला भीते. हे जग्या इकडे आमच्या अगोदर कपडे म्हणून आवाज छापुराव. खेप भरली आहे त्यानं हातासरशी वटून येऊ द्या की. तवर खेळा हात ते खेकडा आहे बघा. तिकडे खेकडा आहेत काय. हाय काय रे शाळेत जाता का नाही तुझ्या मालकाचं कार्ट. जातात की तिसरं बुक शिकतात. बोलायला लावू नकोस मावशी त्याला. आधीच हनुमंताची चाल मुंगीची. चाल रे. हा माझ्या हनुमंताला कोणी मारायचं नाही सांगून ठेवतं नाही ठेव चालू हनुमंत. काय रे हे. अरे बंड्या गोष्टी तो 12 तास गांजाचा अड्डा असतो बघ इथं. बरं ठेच लागल बर ठेच लागल हळू चाल हळू चाल हळू चाल ठेच लागल ठेच लागल हळू चाल हळू चाल हळू चाल धागिन तिन कधीन घडा घडा घड्यावरती झारी
घड्या वरती झाली ऐन दुपारच्या पारी अशी कुठे जाची पोरी अशी कुठे जाची पोरी तोल जाईल संभाळ संभाळ हळू चाल हेच लागल हळू चाल वाट गडे चढाणी वाट गडे चढाणीची चाल तुझी हराणीची चाल तुझी हराणीची तिरीपही वैशाखाची लाल झाले गाल गोरे गाल हळू चाल हेच लागल हळू चाल घाई चालते घाई रुतल की काटा बाई सरकाळ जातो होई तळवा नव्हे मखमाल हळू चाल बसता काय लेकाचे हो अरे असं बघता काय घुसला आता याला लिंबू काय हो वैद्याकडे पूछो ना या ना कशाला त्याला त्याच्या घरी नेऊन टाका वैद्य डॉक्टर बघल सगळं त्याची ती पुतणी सरी लिंबू अरे कुणीतरी जा रे लिंबू कुणाकडे लिंबू नाही का कुणाकडे नाही लिंबू अहो दुकानदार लिंबू नाही का कोणाकडे अहो कशाला दुकानं काढली थांबा काका मी देतो लिंबू चल बाबा ह्या असं नीट जायचं बघा गोष्टी कधी तर पहिलंच कर म्हणता चल लवकर घाबरू नका लिंबू द्या आलं आपलं घर आलं तुमचं लिंबू द्या देतो लिंबू देतो सावकाश लिंबू अरे कोणी लिंबू द्या रे लिंबू द्या अहो घरात कोणी दिसत नाही पाहतो अरे लिंबू द्या रे लिंबू द्या लिंबू द्या कोणीतरी काय लिंबू बघतो लिंबू जगू लिंबू दे लिंबू मी घेऊन येतो हे पण आमच्या मालकाच्या पासात लिंबाचं झाड आहे तिथून लिंबू घेऊन येतो तो पण बसा मालक लिंबू हे घ्या हे असू द्या घेऊन येतो मालक लिंबू लिंबू अहो यात विसर नाही अगो बाई कशात पाणी नाही केव्हा सकाळी गेलाय जगू पाणी आणायला त्याचा अजून पत्ता नाही मग मी आता काय करू म्हणता थांबाव थोडं आत्ता येईल जगू पाणी घेऊन हो थांबू कसा अर्ध्या भिजल्या अंगानं तो जग्या अर्धवट आहे बसला असेल नदीवर त्या घोड्याची गोष्टी करीत का रे जग्या
एक दोन लिंबू नेतोय. कशाला रे? कुष्टी हरीत एक मनुष्य जरा आजारी आहे. हो. कोण? कोणी नाही. एक काका आहे, काका, सरीचा काका. मग घोडं कुठे आहे? आहे ना बाहेर. अहो आणताय ना पाणी. आणते. हा घागरी कुठे आहे? नदीवर आहेत ना. आपली छपराची तिथे खेळत आहेत. जायचे नाहीत घागरी. आपली नाव आहेत ना त्याच्यात. मग मोकळं घोडं घेऊन कशाला आलास रे मेल्या? मोकळं नाही, त्या आजाराला मी घोड्यावरूनच पोचून आलो त्याच्या घरी. काय गडबड आहे एवढी? काय कुणास ठोक मोकळं माकन घेऊन आले ध्यान. कुणा आजाराला घरी पोचून आलो म्हणतोय. गाढवा, मी बसलो इथे आंघोळीचा आणि तू गावच्या उठटीने करीत आहे. काठी घे बघू जरा. घेतो घेतो. कोण आजारी का काय? आजारी का? मारा आणखी मारा. आमचं काम आहे का नाही? काय झालं रे छब्या? आई आणि माझं गड्डे आणले नाही. मारू नको रे छब्या. मारू नको तर काय करू दे. भारीच लाड मांडले तुम्ही त्याचे. एक सांगता एकच करते धांदरट. आता तुम्ही पाणी आणा नदीवरून आणि याला जेवायला घालू नका चांगले 8 दिवस, म्हणजे कळेल त्याला. काय नाही तर माहेरचा म्हणून घाला चोरू मारून जेवायला. छब्या तू ध्यानात ठेव. याला जीव घातला तर मला सांग. सरे दार उघडं ठेवून कुठे हिंडत होतीस गावभर? आलास का तो विचारणार म्हणून कुठे गेली तीस? सूत कुणी आणायचं? तूच. तेच सूत आणायचं मीच, इनायचं मीच, इकायचं मीच आणि पैशाचा धनी तेवढा तू. मी कोष्ट्याचा धंदा करते आणि माझ्या अंगावचं 17 ठिकाणी फाटलेलं. मग कणगीत बसावं, बाहेर पडावं कशाला हिंडायला दुनियेत? तुला गिळायला घालायला ना तर दोन्ही ये. खात जा, त्या बैराग्यात बसून धूर काढत जा, जुगार खेळत जा आणि तबला पडवत बसत जा त्या तारी नायकिनीच्या माडीवर. मी राबते इथं मरस्तवर. मग काय उपकार करते काय माझ्यावर? तुला सांभाळलं आजपर्यंत, ते लहानाची मोठी केली आहे. तुझे आईबाप आठवतात का तुला? आणि उद्या लग्न होऊन मी गेले या घरात म्हणजे मग लग्न? पैसे घेतल्याशिवाय लग्न करणार आहेत काय तुझं मी? तुझ्यासाठी झालेला खर्च भरून घेईन तेव्हा दावा सोडून तुझ्या गळ्यातलं लग्न करती. चांगलं सांगतोय, तारीच्या घरी राहा तर ते नाही. ती तुला नाच शिकवी, मला पैसे देईल. का बस, असं बोलशील तर जीव देईन बघ. मग खा काय खातोस ते. खा, तू खा. मला जेवायला घालायचं नाही असा मालकाचा सबतुकुम आहे. तुझं हे खाणं मला खाता येतं तर किती बरं झालं असतं. खा, तू खा. खा रे बाबा, खा, तू खा. मायाळू आहे सांग म्हणता तू. खा रे बाबा, तू उपाशी राहू नकोस. उद्या तुला घागरी उचलायची आहे म्हणता. खा रे बाबा, किती मायाळू आहे तू. हनुमंताच्या पायात पायात होतो. पुढे जाऊ नकोस. तेवढीवरचे रामोशी मेले का सगळे? साप कुठे पडाला सांग सगळ्या. हनुमंताच्या पायात मी माझ्या डोळ्याने पाहिला. तू ईश्वर्या, बाप्या, भावड्या, अरे बाहेर कुठे आहेत का नाही? काय झालं जी? मुलगा झाला का तुझ्या आजीला? इथे कुठेतरी साप शिरला बघ. आता थंडीच्या दिवसात साप कुठला निघेल जी? अरे साप नसेल तर नाग असेल. आमच्या घराण्याचा मूळ पुरुष फिरतो या वाड्यात नागाच्या रूपानं. गेला गेला, हनुमंताच्या तोंडात साप गेला, साप गेला. हा तर आमच्या खेळाचा परम सपराव घ्यायला लागला होता. बळा सापडला. आत्ता सापडला काय? तुझे डोळे आहेत का नारळावरच्या टिकल्या आहेत रे जग्या? सारं घर अपरात्री जागा केलं शंखा. जा देवळात झोप जा. जा म्हणतो ना.
करे काम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम एक एक तारी हाती भक्त गाय गीता एक एक धागा जोडी जानकीचा नाथ राजा घनश्याम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम दास राम नामी रंगे राम होई दासा एक एक धागा गुंते रूप ये पटास राजा घनश्याम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई कामा ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम हळू हळू उघडी डोळे पाहिजो कबीर विनोनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम कबीराचे विणतो शेले कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम भाबड्या ह्या भक्तासाठी देव करे काम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम कोण आहे कुठं कोण आहे कुणी नाही कोण आहे ते कोण नाही मी लिंबू आहे लिंबू नाही आजारी आहे कोण आजारी आहे लिंबू आजारी आहे अहो काही झाले काय तुम्हाला काय नाही तुमच्या लिंबू काका करता हा मी बंड आणला होता अहो असं काय करता हा मी घर चुकलो का तुम्हाला नाही मला काय नको ते सकाळचे ते कुठे आहेत हो सकाळचे हा ते रस्त्यात आजारी पडले होते ते काका हा तुम्ही आणून पुचवलं होय बंडा काकाला हो मी आणि आमच्या हनुमंताला आणून पोचवला अहो आमच्या हनुमंताच्या मागच्या पायाला जरा लागले हो लंगडतोय काय कर मागच्या पायाला हो एकाच बाकीची तिन्ही पाय चांगले आहेत त्याचे हनुमंता हो घोडा आमचा आता झोपला असेल तो बंडा काका झोपले असतील तुमचे बाहेर गेलाय तो अहो इतक्या आजारी पडत कशाला सोडलं बाहेर रोजच आहे ते रोज रस्त्यावर पडते आणि कुणीतरी उचलून आणायला लागते त्याला अरे 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 त्यांचा रोग जास्त झालेला दिसतो त्यांना लिंबू लागतो ना हा घ्या ना लिंबू काही नको लिंबू नको नाही असून दे हो असून दे मला जरा आणायला वेळ झाला बर मी आलो तो म्हणून सांगा त्यांना कोण तुम्ही मी लालासाहेबांचा पाणक्या तुम्हाला काय म्हणतो तो सरू म्हणतात म्हणून दे सरू छान छान मग तुम्हाला लिंबू नको
नाही मग केव्हा लागलं तर मला कळवा, मी आणून देईन तुम्हाला. हा कोण आहे? मी सकाळचा जगू. मला घेऊन चल वर. काका अजून तुम्हाला बरं वाटत नाही? हे लिंबू आणलं होतं. लिंबू आणते, तारीच्या गाड्यावरून ओवाळून टाकतो. टाकलंच कशाला? अरे 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 घेऊ नको ते, भूताचं असतंय ते. काका भूत कसला असतो ते? वाटेल कसला असतंय, आपल्याला दिसत नाही ते. आधी नाही दिसत, पण त्याच्या ओवाळून टाकलेल्या अन्नाला हात लागला या बोकाळी बसतंय. चल वार. कशाला? मेजवानी आहे वरती. जेवायला? मेजवानी आहे वरती. अधाशी डोळे भवती किती
आता कशाला मी जेवण झाल्यावरच खाऊ की. इथं कुठलं बी जेवण मेल्या ही काय खानावळ आहे होय? आता मला काय माहित हे बंडा काका म्हणाले वर मेजवाय नाही म्हणून. नाही तर मी कशाला आला असतो. नाही मी कशाला नाही कोण झग्या? अरे अरे शेल पेटला बघ, विझवतो. अरे माझा नव्हे तुझा. इथं कुठे आला होतास? इथे नाही वर नाचणारीच्या माडीवर गेलो होतो. नाचणारणीच्या माडीवर? तू कशाला गेला होतास? जेवायला. सकाळपासून पोटात अन्न नाही माझ्या. बंडा काका म्हणाले वर मेजवानी आहे म्हणून मी वर गेलो. बंड्याची संगत लागली काय तुला? तरीच असं करायला लागलास तू. जेवलास काय त्या तारीकडं? काय खाल्लास? काय नाही, त्या बाई मला पान देत होत्या, मी नाही खाल्लं. जाऊ मी घरी? तुमची परवानगी आहे? मला कुठे घर आहे? हनुमंताचा गोठा तेच माझं घर. हनुमंताजवळ जाऊन झोपू? जा, पण मी इथे भेटलो हे घरी सांगू नकोस हा. पडातो माय बापू इथल्या पांडुरंग अर्जापूर बापरीची दया करा माय बापू. मी भीक मागायला येतात ते सुद्धा राजाच्या स्वारी सारखी. आत्ता ओरडत होता घसा फोडून तर कुठं पालता पडला कुणाला ठाव. चालची लावा काका मामलेदार निवाणी काय भिकारी चालया तू नव्ह का? अरे ये अरे ये भिकाच्या. काय नाही रे बाबा, त्या भिकाऱ्याला भीक घालावी म्हणून शेणा आली तर झाला मग कुठं पसार. बरेच राहिले लिस्ट किंवा शिव पात्र मग त्याची माझ्याकडे. काय नको, कुठे लागतोस त्या भिकाऱ्याच्या पाठीमाग? भिकारी कशाला, मीच खातो की. असं कसं रे बाबा, देवासारखा माणूस तू, तुझ्या मुखात शिळ पाक कसं घालू? त्याला काय होतंय? नाही रे बाबा, तुला काय कमी आहे? लाला साहेबाच्या वाड्यात हांड्यानं दूध तापतया, घोड्यावरनं पाणी येतया. हो मी सांगतोय की. इनामदारीन बायच्या माहेरचा माणूस तू, तुला कसं शिळ पाक वाढू बाबा? तिला कळत शान घालील माझ्या तोंडात. कुठे गेला होतास रा आकडं? कुठं नाही गेलो तर असा चक्कर मारायला. लगीन करूनच का आता? म्हणजे अशी चक्कर नाही मारायचा. टाक करून लगीन. लग्न लग्न माझं कोण लग्न करणार मावशी? मी करीन. काय लुळा पांगळा नाहीस, येडा खुळा नाहीस. भिकाऱ्याची सुद्धा कुटुंबाचे कुटुंब बसतात पंढरीच्या वाटेला. तुझं लगीन न व्हायला काय झालं? हं? जातोस? जातो. हनुमंता वाट बघत असेल माझी घरी. उगवलेला मावळला, मावळलेला पुन्हा उगवेल. माझ्या पोटाला अन्न कधी जाणार आहे? हनुमंता माझ्या पोटात चावायला लागलं रे. बजा मावशी भिकाऱ्याला अन्न घालत होती पण मला घाले ना. अरे तुझ्या भक्ताचं वचन खोटं होईल, होऊ देत का? मारतो रे बोल. का आता स्तब्ध का? थांब
तसं नकोस. मी आता नदीवर जाऊन अंघोळ करून ओलीच्या तुझ्याजवळ धरणं धरून कोण छब्या जग्या पण आताच त्याने मला सांगितलं की तू गोठ्यात जाऊन झोप म्हणून. लाजा म्हणे अगं झोपे चांगले झाले का? नाही, चांगले जागे होते ते देवळातल्या कसबिनीच्या घराजवळ त्यांची माझी भेट झाली. लागे पण गेले का दारीकडे? माई माई लागे गेले की परत तारीच्या माडीकडे. हा कोण म्हणते हे तारीच्या घराकडे गेले म्हणून? जगात सांगतो त्याला बघ. होय रे जग्या, हे तारीच्या घराकडे भेटले तुला? हो. नाही, पण त्याने मला बजावून सांगितलं मी तुला इथं भेटलो हे कुणाला सांगू नको म्हणून. तुम्ही कुणाला सांगू नका. असं सांगितलं का? ठीक आहे. भलत्या वेळेत भलते धंदे सुचायला लागले त्यांना. मी तुमच्या पाया पडतो. हे पहा, त्यांना सांगू नका, नाहीतर मला कामावरून काढून टाकतील ते. हा, कामावरून काढून टाकतायत. किती झालं तरी माझ्या माहेरचा माणूस आहेस तू. तुझ्या मी बघते हा काय करायचं ते. हनुमंता भात ते देव तारीच्याला कोण मारी? थांब. हनुमंता, अरे भूताचं तर नसेल ना? काय झालं हो? भूत गेलं काय? अहो आता कुठले येईल भूत? आता उजाडायला आलं. अहो आलं होतं, अगदी कुत्र्यासारखं होतं. अहो कुत्र्यासारखं होतं ते कुत्रेच आहे ते नव काय? नाही हो, भूतच असेल ते. मी त्याचंही उचलले ना म्हणून. अगं बाई, हे खाल्लं तुम्ही वळवून टाकलेलं असं का हो? मग काय करायचं तर. काल दिवसभर मी उपाशी होतो. मालकाला आम्हाला जेवायलाच घातलं नाही. अहो मग आमच्या घरी आला होता तेव्हा नाही का सांगायचं? नाही, पण कसं सांगायचं? घरी कोण कोण आहे तुमचं? घरच नाही आम्हाला. लालासाहेबांच्या गोठ्यात राहतो झालं. हा ना, हा हनुमंता तेवढा माझा आहे बघा. हा चांगला आहे. काठेवाड्यात सुद्धा असं जनावर मिळायचं नाही. नाही नाही, काय नाही, मारत नाही, चावत नाही, काय नाही. आमचा हा हनुमंत का नाही अगोदर सरकशीत होता. नाही रे हनुमंत, आपले ते लिंबू काका सकाळची ते त्यांच्या या 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 सरू सरू ना, सरी सरू बरं का, सरू सरू. अहो तुम्ही कशाला? नाही असू दे तो. चला कसला आजार आहे हो तुमच्या काकांना? कपाळाचा. कपाळाचा? म्हणजे सबन दुखत का अर्ध दुखत? अहो डोकं बिकत काय दुखत नाही त्याचं. भारतच गांजीच्या तारीत असतो. हा, गांजा उडतात ते? छे 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 छे, भयंकर वाईट माणूस आहे हो. वाईट असलं म्हणून काय करायचं? लहानपणापासून सांभाळली त्यानं मला. राबलं पाहिजे त्याच्यासाठी. पण जन्मभर काय म्हणून राबायचं? मी असं म्हणतो, तुम्ही लग्नच का नाही करून टाकत? लगीन? का?
एकदम गप का? आ आ काय नाही, जाते मी. थांबा थांबा. नको. नाही नाही नाही. नाही मी पुन्हा मी नाही तुम्हाला असं काय विचारणार. तुम्हाला सुद्धा लग्नाची गोष्ट काढली म्हणजे असं होतं ना. मला देखील भयंकर वाईट वाटतं. सर्व सारी म्हणता अरे काय झालं रे असं. ते बाई काय म्हणतील मला. थांबा मी आला पुन्हा नाही असं काय विचारणार. म्हणता ये बाबा काय झालंय. आला पडशील. भोळं खुळं ऐकून घेतलं आतापर्यंत. कुठे तो जग्या? काय सांगितलं घरी येऊन? नाही मी काही मुद्दाम सांगितलं नाही. खरं होतं ते सहज सांगितलं. माझ्याकडून काय चुकलं बरं. माई माई काय त्याला कशाला मारता? मलाच मारून टाका एकदाची, म्हणजे सुटाल. त्या घरी बिचाराला कशाला? बिचारा ध्यानात ठेव जग्या. पुन्हा जर अशी चूक केली तर मुटकुळं बांधून आडा फेकून दे. त्या फेकून. पण माझ्याकडून काय चुकलं ते सांगा ना. तुम्ही उगीच त्या माईला खेळता. घरात देवासारखी बायको असताना त्या तारीकडे. जास्त बोलू नकोस नाही तर तोच होईल. असं का करतात झालं सर? प्रालब्ध माझं ग्रहच फिरलेले दिसते. जगू त्या देवळामागच्या कुसुम भटाला तरी बोलवून आण. त्याला विचारून काहीतरी व्रत घ्यावं म्हणते, म्हणजे असा जास्त तरी व्हायचा नाही संसारात. नाही पण माई आधी पाणी आणू का त्या कुसुंबटाला बोलवून आणू? पाणी नाही याला सापडलं एवढंच निमित्त. पाणी मार आणि मग जा कुसुंबटाकडे. हो ना. सरे जा वाढून ठेवलाय, आत घे जा. अगं चिडू नकोस अशी. एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे तुला मी. मला तुला पैसे दे. होय आता तू भाग्याची आहेस. तरी चालेल. ओल्यानं साखर घालून बसली होती तेवढा. 11व्या दिवशी मारुती राया चक्क बोलला तिच्याशी. म्हणाला जा मुलगा होईल तुला. आणि सांगायची गोष्ट माई साहेब, दुसऱ्या दिवशी मुलगा झाला तिला. कलेक्टर आहे म्हणे तो आता. कलेक्टर? हो चांगला तिकीट कलेक्टर आहे शेनोली स्टेशनवर. शाबास. हो कुसुंभर अजून सुद्धा तो मारुती बोलतो ना हो कधी कधी. बोलतो तर. अरे बाबा श्रद्धा पाहिजे. मनापासून सेवा कर त्याची. फडा बोलायला लागेल. असा? हा ठीक आहे. माई द्या ठीक आहे लवकर. द्या लवकर. बसू दे की तिला. बैस बाळ. बसा बसा बसा. विचारा की काही विचारायचं असलं तर. तुझं काय बाळ? सरस्वती, पण म्हणतात सरू. आई बाप आहेत ना? नाहीत. तिला लहानपणापासून ते सुख नाही. मीच आपली वाढवली. बायको होती आमची. तिला लेक मानली होती तिला आपली. पण तीही गेली देवाघरी निघून. चालायचंच. जगराटीच आहे. बर भावंड आहेत का बाळ? नाहीत. तिला जिव्हाळा असा एकच मी. आता नवा होईल तो. लिहायला वाचायला येतं का? थोडस येत. आपलं हिशेब टिशेब थोड्यापुरतं येतं. गाणं बिणं म्हणता येतं का बाळ? येतं आपलं घरगुती साधं. म्हण की एखादं. म्हणा की. देवा धर्माचं म्हण पाहिजे तर. लाजायचं काय त्यात? म्हण. जा मुली शकुंतले सासरी जा. शकुंतले सासरी जा मुली
शकुंतले सासरी आवरी डोळ्या मधल्या सरी रामुली शकुंतले सासरी वडील मंडळी असतील कोणी वागच त्यांच्या अर्ध्या वचनी सवती लागे मानुनी बहिणी राही सदा हासरी रामुनी शकुंतले सासरी रामुनी शकुंतले सासरी पती सेवा रागावून ते जरी बोलले बोलू नको त्यावरी रामुनी शकुंतले सासरी रामुनी शकुंतले सासरी दोन्ही कुळांचे नाव वाढवी पतिव्रतेची पदवी मिळावी संसारी तुझं वाण नसावी लक्ष्मी तू सादरी रामुनी शकुंतले सासरी रामुनी शकुंतले सास अवसान भरलंय राजानो. अरे अशी फक्कट नाचणारी गावल्या चवल्याचं ढीक पडत्याल ढीक आणि तमाशा मूर्खात वाढून तर अगं बस काय सांगू नका मला हे तमास गिरायचं होला भाई नाहीतर टाकून सारखं नाही की काच आता चला नाहीतर या गाण्या खासायच्या नादानं डोकसं फुटायचं. यानं समजा कोण केला हलकटा मग काय लग्न करायला आलं तर तुझ्या बरोबर खोळीत काय अगं तुझ्या बरोबर कोण करणार लग्न गपस वाडा माणूस आहेस का हैवान गाई गती काय निघाला होता सो मला कसा बोला मग करू काय तर गाडीकडे राहा नाही राहणार तमाशाचा नाही जाणार मग खाऊ काय मी मलाच खा तुकडं करू बजरंगा तुम्ही भक्तांना पावता असा मी ऐकत पडतील सारे पायावरती हनुमंता माझ्या हनुमंता हनुमंता माझ्या हनुमंता या राजाची निघल स्वारी या राजाची निघल स्वारी डोक्यावरती मंदिल भारी अंगर खातर भरजर तर्यन गळ्यात माळा 16 पदरे हनुमंता माझ्या हनुमंता हनुमंत माझ्या हनुमंता माझ्या परी मी तुझला सजविन सोन्याने तुझ उभाच मढविन शिपाई प्यादे ठेविन राखण चांदीची तुझ आणीन माखण हनुमंता माझ्या हनुमंता हनुमंता माझ्या हनुमंता माखणी त्या 4 घागरी रत्ने खचवू खूप त्या देखणी जशी चांदणी गुणी लाडक सुंदर सजणी
मी पाणी भरायला आलो होतो. मला वाचवायला कशाला आला होता? म्हणजे हे काय बोलणं झालं? अहो डोळ्यात देखत तुम्हाला मरू कसं द्यायचं? काय करायचं आहे जगून? हा अहो तुम्हाला असं बोलायला काय झालं? आमच्यासारख्याला असं म्हटलं तर ते ठीक आहे. अहो तुम्हाला काय कमी आहे? बजरंगानं चांगले सोने आपले डोळे रूप दिले, कुकळीसारखा आवाज दिलाय आणि तुम्हाला ते असं 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 फक्त लग्न झालं. लग्न लावत होता बंडा काका माझं तमाशा बरोबर. तमाशा बरोबर? होय. हा हरामखोर माणूस आहे हो. माझ्या हनुमंताला लालासाहेब एकदम विकायला निघाले होते, पण मी नाही विकू दिलं. आडवा पडलो. विचारा हनुमंताला. आता मारू. पण माणूस आणि जनावर ह्याच्यातला फरक त्या गांजा कसाला काय? त्याला पाहिजे पैसा. लहानाची मोठी केली त्यानं मला. लग्न होऊन मी घरात नाही गेले तर 2 वेळा आयत गिळायला घालेल त्याला. व्यसनाला पैसा पाहिजे त्याच्या. काय हलकट माणूस आहे. असल्या माणसाचे हात पाय बांधून आडा टाकून दिलं पाहिजे. मलाच आडात उडी घेतली पाहिजे. तुम्ही आडात उडीतून काय होणार? एका डोळ्याला फटशी तुमचा प्राण जायची. त्यापेक्षा सरळ पळून जाऊन एखाद्या भ्या माणसाची तुम्ही लग्न का नाही करून टाकत? कोण करणार माझ्या बरोबर लगीन? आई बाबाचं नाव सुद्धा ठावं नाही मला. आई बाबा असलेच पाहिजेत. कोण वाटेल तो तुमच्याशी लग्न लावायला उभा राहील. आणि कुणी उभा राहिला तरी त्याच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय पाठ सोडणार नाही माझी बंडा काका. असे किती पैसे पाहिजे त्याला? 1000 रुपये घेणार म्हणतोय तो. घेऊन टाकू की त्याला? काय काय त्या काय हनुमंता? तुम्ही 1000 रुपये द्या. हो मी 1000 रुपये देणार. काय हनुमंता, माणसापेक्षा पैसे जास्त आहेत हो. पैसा 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 सदान कदा पैसा. मी कुठला देऊ तुला? अगं तुला काय लालासाहेबाची खाण आहे की तुझ्या हातात? ती काय तुझ्यासाठी आहे होय मेल्या? अगं जरा गरज पडली आहे मला म्हणून मागतोय तुझ्याकडं. का पुतणी गेली का पळून तुझी? हो पळून जाती. पुरून नाही का टाकणार मागाच्या खड्ड्यात तिला. जरा मस्ती आली तिला आजकाल. त्याची जाऊ आणि खूप पैसे मिळवू. हा तुझ्या उशिराने मी सरतची देतो. हा हा मला वाटलंच तुम्ही इथं असाल म्हणून. गरज काय? खरं म्हटलं तर माझ्या अलीकडे हनुमंताकडे सुद्धा लक्ष नाहीये. आता तो माझ्यावर रागवत नाही कारण आपलं हे सगळं त्याला ठाऊक आहे. काय झालं? काय नाही, मला ती परवाची रस्त्याची आठवण झाली. कसली? ती रस्त्यावर एक लहान मुलं होती ती नाही का ती आपल्याला काहीतरी विचारत होती रे. ती मुलगी मला रस्त्यात म्हणत होती की तुम्ही ते काही नाही, आपण 1000 रुपये बंडा काकाला देऊन टाकू. हा तरी म्हणजे का उशीर लागतो? आता आईने सांगतो पंप. आता काय करू नका. थांबा. आता काय करू नका. बेबी माई तुझ्या काय नदीर काय करतो मी माहिती आहे काय? काय करतोय? बंडा काकाच्या शरी बरोबर गुलगुल गुलटी करून बसलाय. कोण जग्या? मी बघितलं त्याला. शरी लोक असता हाताने धरून बसला होता. कपाळ माझं. घरी दारी तेच पाप उभं राहिले. माहेरचा माणूस रे तो तुमच्या. कुठे आहे तो? नदीवर. मालक मालक नाही नाही मी नाही मी आपलं नुसतं आपलं एक छपरा खोट सांगतात. आता हो या घरात नाही पण मी एक शब्द बोल नको. भानगडीत करतोस काय नाही का? कशी केली बाबा? मालकाच्या घरात टाकतो. माझ्या हनुमंताला काय वाटेल ते करीन पण तुमची सोडवणूक करीन. त्या कालच्या पायात आज माझी नोकरी गेली. तुम्ही काय घाबरू नका. काय वाटेल ते करीन पण 1000 रुपये आणेनच मी. हनुमंता आज आपली नोकरी गेली रे. आता कशाला मालकाच्या वाड्यात पाणी भरायला जायचं? हनुमंताला घोडे का दिले? बाबा द्या गेले का?
हनुमंता, अरे नोकरीच्या देवाबद्दल मला काही वाटत नाही, पण आता तू सुद्धा मला सोडून जात. हनुमंता हनुमंता, आता मी काय करेल? हनुमंता हनुमंता. मारुतराया, आई थंडी लागून वाजत तुला ओल्यानं? थंडी वाजून कसं चालेल बाबा? देवाला साकडं घालायचं तर त्याची भक्ती सुद्धा मनापासून केली पाहिजे. सेवेनं देव प्रसन्न होतो आणि मग पाहिजे ते मिळतं माणसाला. आई काय मागतेस तू देवाजवळ? काय मागते ते कळायचं नाही तुला इतक्यात. कळले मला. नानासाहेब तारीच्या घरी जाऊन कशी योगा करायला सांगते ना देवाला. असं बोलू नये. हो बंड्या, काय रे? काय अग सरूला घेऊन आलोय. अगो बाई, खरंच? खरंच. खाली अजुद्यात लाजते जरा. एवढं लाजायचं काय त्यात? बघू. कुठे? कशी गंमत केली आहे. अगं देतो, सरी देतो. 1000 रुपये देतो, सरी देतो. भजंगा देवा, सगळं काही तुम्हाला माहित आहे. आता इलाज नाही म्हणून तुम्हाला थोडा त्रास देतोय. 1000 रुपयाची सवड काढा, म्हणजे मी आणि सरू. देवा, लाजल्यासारखं होतं थोडं. देवा, बोला की आता थोडं. त्या समापाट्याची कोण, ती अनुसय कोण, तिच्याशी चांगले घरा बोलला. आणि आता आमच्याशी काय असं? देवा, बोला की थोडं. आम्ही का तुमचं मांजर मारलंय? बघा, नाहीतर मी तुमचे पाय सोडणार नाही, सांगून ठेवतो. तेवढं कसंही करा, 1000 रुपयाचं जमवा आणि माझी सरू मला मिळवून द्या. बजरंगा, तुला सरू देतो 1000 रुपये. बजरंगा, खरा? अगदी खरा देतो तुला, सरू देतो, सरू देतो तुला. बजरंगा, तू माझ्याशी बोललास. बजरंगा, काय बजरंगा, 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 काय बजरंगा. देतो तुला, सरी देतो. काय बजरंगा. तुमच्या जवळ म्हणून मागितल्या, घ्यायची नसली घेऊ नका. आहे का त्यात?
हा चालला बघा. बाजूला जय बजरंग. तुझी नोकरी गेली हो रे बाबा लाला साहेबाकडची. गेली तरी गेली, कुणाला परवा आहे. जेवला बिवलास कुठं? येऊन कुठे तरी काय त्याचं. असली एक नोकरी गेली तर 56 नोकऱ्या मिळून बघा मावशी मी. विचार का कोण चालला आलेला नीच माणूस. हा आता काय आता डोसकं बिस्कं फिरलं का काय? डोकं बिकं काय फिरलं नाही माझ्या मावशी. हे बोलाय मला. अरे ठाव आहे मोठा कुस्ती मारणार सर. ₹1000 निकाली कुस्त्यान दे. नीट वाच. कोण त्याच्या तू वाच घे. लगा मला चांगलं वाचायला येत असतं तर तुला कशाला सांगितलं असतं. वाच वाच. 1000 इनाम. जंगी निकाली कुस्त्यान दे मैदान. बाबासाहेब मुजुमदार यांच्या आश्रयाखालील मुख्य कुस्ती मारणाऱ्या सर्वांना 1000 रुपये इनाम. आणि नाम अनादान देवाचं असं असतं. सांग सांग त्या बंडा कोर्टाला म्हणावा हनुमंत महाबली. अरे रावणाची जाळी 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 नाही रे. अरे अरे जाळी जाळी. अरे 1000 रुपये पाहिजे भक्ताला म्हणून त्याला कुस्तीचा फड उभा केला. हा हनुमंता आता कुस्ती जिंकून येतो. 1000 रुपये आणतो आणि देतो त्या बंडा काकाला. आणतो आणतो सरूला. कुस्ती जिंकणार हाताला काय झालं. सांग तारीख. तारीख 15. वार सांग. वार शनिवार. शनिवार शनिवार. वा बजरंगाचा वार आहे. आणि काय आहे काय त्याचं. आणि काय नाही. सहज चालत जाईन मी. काय बजरंग. काय पैलवान नुसतं सुरू आहे का. नाही अजून वेळ आहे. वेळ रामा कधी रे धावून येसी कुळ सीता कधी रे धावून येसी व्याकुळ सीतावनात. लक्ष्मण भावोजी जायचे मेघ ओलांडू गेले मी बाणाची रेग. रेघेच्या बाहेर दुर्दैव होते कितुकेन आले मनात. रामा कधी रे धावून येसी व्याकुळ सीतावनात. सोन्याचा हरिण मारून येता नसेन दारी मी लाड
प्रत्यक्ष आलाच आज तर मला तेवढे 1000 रुपये द्या. आता मी कुठं कुस्ती मारू? ए सोड की बाबा. नाही नाही मी नाकाचा सोडणार. बजरंगा मला तेवढे 1000 रुपये द्या. अरे पण सीतेला मला आरती द्यायची. नाही नाही मी सांगतो सीतामाईला. सीतामाई मी अगोदर 1000 रुपये घेतो. बजरंगा त्या थांबल्या 100 रुपये द्या अगोदर. नाही सोडणार नाही. द्या द्या 100 रुपये. नाही 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 सोडणार. नाही मुख्याच्या माग मरण किती आहे? काम नव 1000 रुपयाची पैदा आहे. आपण तुमची तालीम कोणती? काय भाई आपण तुमचं नाव काय? जगू बजरंग कोण आहे? नाही पडणार.
तुझी तुला अन माझी मला कोणी म्हणेल वेडा तुला कोणी म्हणेल वेडी मला हे वेड जगावे गळे ते जगास कुठून कळे जगावे गळा छंद लागला तुझा मला अन माझा तुला कुणी म्हणेल वेडी मला कुणी म्हणेल वेडा तुला कोणी म्हणेल वेडी मला मज येईना बोलता तुझ साधना सांगता मुक्या सारखे बघती डोळे तुझे मला अन माझे तुला कोणी म्हणेल वेडी मला कोणी म्हणेल वेडा तुला कोणी म्हणेल वेडी मला हे दोन जीवाचे कोडे ह्या कोड्याची होड माहिती तुझी तुला अन माझी मला कोणी म्हणेल वेडी मला कोणी म्हणेल वेडा तुला कोणी म्हणेल वेडी मला वेडी मला सरे पैसे दे मला. नाही देणार का चांडाळा नाही देणार. कशी देतेस तो बघतो. मोठी आली आहे तुला आजकाल. धागा तोडलंस आता उद्या खाशील काय सुट्टू देत. कोणी सांगितलं तुला हे करायला. कुठे आहेत पैसे. नाही म्हणून सांगितलं भाऊ काय नाही काय ठाऊक काय मला. जनक मारली मग कालची कुस्ती. वाघ आहे नुसतं वाघ. बजरंगाची कृपा. तालमी कधी गेला नाही पण बजरंगाच्या कृपेने ही कुस्ती जिंकली. काय बजरंग. घोडेवाले या माळा कुठे घेतल्या हो तुम्ही. जत्रेत चिकार आलाय. त्या देवळाकडच्या दुकानात मिळतात बघा. हा अच्छा. याची काय किंमत. रुपया 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 रुपया. शंभरा छोटा आहे. मोडा राव.
मारलं ग कालच्या छब्यानं. मारलं कसं ग? मी याने शेपटीला फटाकड्या की बांधल्या त्या मुक्या जनावराच्या. आ कुठं फेडल पाप कुणाला ठाव. जगूला कळला तर ऊर बडवून रडल बघ. जगूला ये लागलं होय ग माशी. साखरी गेली कुठला नाही काय काय करतो या येड वागड पण देवासारखं माणूस आहे बघ. कुठं गेला ग त्यो? कुठे गेलाय काय की? कुस्तीचे काय गेलाय म्हण. आ कसली कुस्ती कसलं काय? एकदा ही डोकं फिरलं म्हणजे कुस्ती काय आणि लढाई काय. तो छबू सांगत होता कुस्ती मारून 1000 रुपये जिंकणार आहे म्हण. आणि बंडा काकाच्या सरी बरोबर लगीन करणार आहे म्हणतो या. कशाचं लगीन आणि कशाची सरी. चाल जरा चळफड करती. करू दे. उद्या पिंजऱ्यात चालायला लागला की मैला कशी गोल मस्ती लावली चल सोडतो तुला. फुकट सांभाळली का आजपर्यंत? आता बघतोया कोणता देव सोडवतोय हिला. मावशी आता माझ्या तेवढं लग्न करून तू दे. आपली सरू आहे की बंडा काकाला 1000 रुपये दिले की देतो ते सरी. 1000 रुपये मिळाले हो कुस्ती जिंकून. जिंकले म्हणजे दांडू घालून विष्टी कोला बी तसं कोणत्या पैलवानाला. खरं बोलते बजा मावशी मी कधी खोटं बोलले का? नाही बोलायचं पण गावची माणसं म्हणतात काय म्हणताय? जगूचं डोसकं फिरलंय म्हण. डोकं फिरलं या गावच्या लोकांचं. बजा मावशी मी आता पूर्वीसारखा कोणाला भीत नाही. जरा छाती वर करून चालतो म्हणून त्यांना तसं वाटतं. पण त्यांना काय ठाऊ की मला देव पावलाय म्हणून. जय बजरंग जय बजरंग. मावशी तूच मला म्हणाली होतीस ना की देवाच्या मनात आलं की सगळं काही होतं. आता होणार. खरं आहे बाबा. त्या माळा कसल्या रे? हनुमंताच्या घरात घालायला आणल्या. हनुमंत बजा मावशी काय झाला? कसं सांगू तुला. हनुमंत मारला रे त्या मेल्यानं तुझा. कुणी मारला? छब्यानं. अरे त्या लाला साहेबाच्या काकानं. छब्याला ठार मारतो का छब्याला? मावडी हे पैसे त्या काकाच्या मनावर घाल आणि सरूला तेवढी सोडवून आण. हे घे. गेले पैसे चोरले कोणीतरी. सगळं जग चोराचं आहे. आता कशी सरूची सुटका होणार? अरे हनुमंता हनुमंता हनुमंता. अरे या माळा मी आता कुणाच्या घरात आलो रे. माझं असं म्हणाले या जगात कोण राहिले. कसा रे मला सोडून गेला हनुमंता हनुमंता. अरे 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 माणसासारखं म्हणून जाते या जनावरांची गाडी जातेस बरं. लगू अगं रडू. नाही ग बजा मावशी. माणसापेक्षा लहापटीनं होतं माझं नाव. अग मला हनुमंताची हवेच पसरली आहे ती. हवेच्या आडमून टाकतो. सोड मला काय खायचं. कुठे आहे तुझ्या खुली काढत? कोण ठार मारला मीच्या. हनुमंत त्याला मारला. नाही ते मोठं ठार मारून टाकतो. दैवच उलटलं तर तू का नाही उलटणार? घरधर माझे नाही तर ऐकून ते मुलं आहे ते. मळी असं का बोलता तुम्ही? मला जगायचं नाही. तुझ्या आता माझ्या डोक्यात धोंडा टाक आणि सोडू मला या कासल्यातनं. माई तुम्हाला कसं मारू मी? तो लाल्या रस्ता तो छब्या सैतान आहे. पण माई तुम्ही माणूस आहात. तुम्हाला कसं मारू हो मी? अहो माई मला कसं नाही. माझं डोकं बी आहे. माझे तसंच. काल हे दिवसा सुद्धा त्या तारीच्या मावर लोळ लागले. मी काय करू त्या तारीचं? ते वाटेल तसं वागते. बंड्या आळ्याच्या पुतळीनं कोंडून ठेवल्या लागली. आईची पुतळी कोणीच हिला कोणून थोडी तारी ना. ठीक आहे त्या तारीला ठार मारून टाकतो. तारी काय
रे समशेराची लटकणू तुझ्या कमरेला कमरेला तुझ्या कमरेत गंडा चांद विझला दी विडला रे चांद विझला किती वेळ असे चढणा मी मजला जी मजला किती मजला जी मी जागा वावी आला आडवा तरी तुझ्या कधी नंदी समशेर अंगी बहादुरी अंगी बहादुरी तुझ्या कधी नंदी समशेर अंगी बहादुरी ये सख्या जीवलगा ये सरा जीवलगा सलू लागल उरी ये फूल पारी जाको बहन तुझ्या जी चला जीवाई फुलनाजी विवळली नारण डाग चांद विझला रे विझला जी चांद विझला जी अरे माझ्या नवरा आता लाला साहेबांच्या घरावर साहेबांना छान झालं कुठून देतले त्याला पैशाच्या जोरावर सगळ्यात होता स्वतःच्या देवास का पायकोला सुद्धा नाही का ग? अरे होय रे काय जगू मी माणसाच्या अंगावर हात टाकतो खांडोळी करून टाकतो तुझी जगू आता इथंच राहतो पांच्या म्हणून ना माझ्या धर्माचा भाऊ म्हणून नको माई तुमच्याकरता मला करायचं होतं मी केलं आता या घरात पाणी पिणी सुद्धा इथं नाही अरे गो ती काय म्हणते ते तरी कशाला तुझ्यासारख्याचं तोंड सुद्धा बघू नये मग तुझ्या घरात राहतो कोण या जगूला आता तुझ्या सह्याची जरूर नाही माझा पाठीला काय प्रवेश आहे भजन तू मला घरातून हाकलं छब्या घोड मारलं ते कुठे छब्या सापडला असता मावशी किती दडवी मला तो पडेल आणि पुन्हा मला त्या नरकात जाईल. अगं तू कसला तू या तू पडलाय हातरून धरून टाक त्याला कुणी तर 1000 रुपये पाहिजे नाहीतर माझी सुटका नाही. आला होता ग 1000 रुपये घेऊन पण त्याचा कुणी मला खिळा ते येतील माझ्याकरता काहीतरी मर्दासारखे आले आणि मला त्या नरकात ते झालं की तो बंडे जिथं आहे की ते पैसे मागणार बघ ते जातील कुणाबी आणि सोडवतील मला त्यांच्या बरोबर सुखाने लग्न कुठं आहे ते हिऱ्या कुणाला त्याचा पत्ताच नाही बघ लवकर यायला नाहीतर तो बंडा मला ताच्या दिंडीला देणार आणि त्याला कसली दोरी सांगणार. राम नग बोलू सांग आता हे देव तरी कुठून येत गेला का काय पुन्हा तू सुद्धा त्या आम्ही मारुतीच काळजी कोण आहेस त्या दिवशी पावला माझी घराला बोलला माझ्याकरता उशाचा भर उन्हाचा असं पण मला मिळवून दे आणि आता माझी होणार तो तू मला मार टाकलं मग टाकून दिला तेव्हा अशी वाची कल्याण तुम्हाला काय मिळणार
देवा ऐकलंस का? 1000 रुपये देत असाल तर आता करतो मला. ते खिराय कुणीही 1000 रुपये देऊ. अरे म्हातारा, कुणी मला आता काय करू? माझं वाट राहिलं माझं तू सुनला. चला चला कुंभाराच्या चाचलं पाहिजे. पाणी गेले. सरू तू वाचवलंस मला. खरी माया ती माझ्या. मला वाटलं की तुला वाटत मी बोलता पण तू वाचवलं ना. आता काय म्हणणार का होतील ते पण सोडणार. हे बघ लालाने मला 2000ची माय दिली. ही बस माय पडली वाटलं. माय पडली. जाऊ नका जगोबा. मंगलमूर्ती बोर्या. देवाचा प्रसाद मिळाला मला. चल चल त्या लाल्याकडे. त्या लाल्याने माझी स्त्री चुटी पाहिजे. चल तू मी तुला दाखव. चल फोन कर तू. लाल्या साखळी दिली सगळं काढून घेतलीस काय? कोण मरत असताना चोरीच तुला. अरे पण जगू एक शब्द बोलू नको. माझ्या साखळी आहे हे काही माहित नव्हतं. बीच प्रियाच्या चुरी खाणार आहेस तू. बायकोच्या डोक्यावर आतापर्यंत सगळं खपलं पण आता ऐकणार नाही काय साखळी नाही. हे काढलं पाण्यात फेकून तो फेकू. जगन्नाथ घे माझ्या बाळाला वाचवलंस तू. माझ्या बजरंग बली. जय बजरंगी चली. अहो याला खरोखर दुःख असतोय. रे नाहीतर माझा कुठे यांनी नष्ट असला. जगन्नाथराव मी तुमची साखळी सोडली होती. पाप तुम्हा करा. तुझे तो आनंद आहे त्या नको. मला हे मिळालं आहे. सर सरी गलूच्या बंड्याच्या मड्यावर चालू बंड्या बुजून घे. बंड्या ऐकले आता. गांजाच्या पायी एक मुलीचा तू केलास. मी तो चलो देवानं सुद्धा उघड्या डोळ्याने पाहिलं. अरे बंड्या अरे दुनिया सोडी आहे रे. तिला तू झाला म्हणजे काय तिच्यावर मोठे उपकार केले नाही. अरे तिने जन्म आपल्या हाडाची काढून घेतली. अरे तिला काही मन आहे आशा आहे. तुला मात्र तरी अवश्य वाटलं. आणि ही मात्र या वयात तुझ्याकडे राहा सर्व दुबळी आहे पण मी गरज आहे. हा पायला घेऊन चाललो. एक पाय येत असतो आडवा आला तर एका बुकने सुटून टाकेल. फालतू बंड्या हा पायला घेऊन चाललो. एक हात आडवा येत असतो. हा भूलच तर नाही. हा म्हणजे ओढला काय याला. काका काका बंडा बंडा काका काका असं कसलं बोलतो. जुळा खरंच मला
अरे कशाला जमा गांजा उडली? अरे तुला आयुष्यात मिळाले होते इतके एकदम पैसे मिळाले आणि चैन करायला जगला नाही. अरे पंड्या, हे गांजा फार आहे रे, त्यानं मनुष्याचं मरण जवळ येत. हे तुला कसं कळलं नाही? बर जा आता, तुला गांजा उडू नकोस नाही तर फुकट मरशील. हनुमंत हनुमंत मावशी, हनुमंत जिवंत कसा झाला का? अरे मेलाच नव्हता, पळाला होता माईच्या माहेरी. मग मावशी मेलं होतं कोण? अरे दुसराच कोणाचं तरी घोड. देव चांगल्या माणसाच्या हातनं पाप तो देवाला नेला. तो मला पाहिजे होतं तर हनुमंताने मला पावला. मावशी मावशी, जय बजरंग.